हिंद महासागरात अरबी समुद्रात या युद्ध नौकेला बुडवण्याचा जो प्रताप अमेरिकेनं केलाय ना, म्हणजे ज्या समुद्रात जिथं भारताची सामुद्रिक सीमारेषा अगदी जवळ होती त्या भागामध्ये हा हल्ला होणं आणि ही नौका बुडवली जाणं, अमेरिकेच्या या दादागिरीला कुठेतरी आवरायला हवं. आणि जर आपण विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत होतो मागच्या 5-1 वर्षांमध्ये, तर मग विश्वगुरू म्हणून आपण या अशा दादागिरीला वेळीच आवरायला हवं. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी योग्य तो संदेश त्या डोनाल्ड ट्रम्प पर्यंत पोहोचवायला हवा. मित्रांनो नमस्कार. शीर्षक तुम्ही वाचलेलं असेल, अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की मी आता जे काही तुमच्यासमोर मांडणार आहे ते आखातात चाललेल्या युद्धाबद्दल आहे. आता हे युद्ध महायुद्धाचं स्वरूप धारण करू पाहत आहे अशी परिस्थिती सकाळपर्यंत निर्माण झाली होती. म्हणजे मागच्या आठवड्यात मी अगदी धाडसी एक विधान केलं होतं की हे युद्ध पुढच्या 4-5 दिवसात संपेल. पण कसं आहे की मी सातत्यानं सांगत आलोय, मी काही कुठला युद्धशास्त्र तज्ज्ञ वगैरे नाहीये किंवा आंतरराष्ट्रीय धोरणं परराष्ट्रविषयक जे शास्त्र आहे त्याचा अभ्यासक नाहीये. पण जे आपल्या डोळ्याला दिसतं त्यावरून आपण अंदाज बांधतो ते तुमच्यासमोर मांडत आलो. आणि जे काही युद्ध सुरू होतं, ड्रोन्स, मिसाईल्स, जिओग्राफिकल जो काही हा वॉरफेअर जो आहे, जी युद्धभूमी आहे, त्याचा एक साधा अंदाज घेतला तर असं वाटत होतं की इराणला हे युद्ध तसं स्वस्तात निपटवता येत आहे. त्या तुलनेत इस्रायल असो, अमेरिका असो, त्यांचे मित्रराष्ट्र असोत, त्यांना मात्र हे युद्ध महागात पडत आहे. आणि म्हणून कदाचित हे युद्ध पुढच्या 4-5 दिवसात थांबेल असं मला वाटलं होतं. तसं दिसत नाही. त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण हेच आहे की अमेरिका हे जे राष्ट्र आहे ना, जे इस्लामी राष्ट्रांपेक्षा, म्हणजे जी काही राष्ट्र आहेत, इराण, UAE, ओमान, कतार, दुबई आणि अगदी पाकिस्तान, बांगलादेश, यांना आपण शत्रुराष्ट्र समजतो. यांची ताकद जर पाहिली, म्हणजे अगदी आपल्या शेजारी राष्ट्रांबद्दल म्हटलं तर बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो, यांना निपटवायला जर उघड आपल्याशी त्यांनी युद्ध पुकारलं आणि आपल्या लष्करी सामर्थ्यासमोर ते उभे राहिले, तरी यांना निपटवायला आपल्याला वेळ लागणार नाही. अगदी इतर आखातातल्या कुठल्या देशांनी आपल्यावरती जर वाकडी नजर टाकली तर त्यांनाही आपण सहज निपटवू शकतो. पण काही राष्ट्र अशी आहेत, रशिया म्हणा, चीन म्हणा, अमेरिका म्हणा, यांचं लष्करी सामर्थ्य हे निश्चितच भारतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कदाचित या मंडळींशी, या राष्ट्रांशी जर कुठल्याही औचित्यानं युद्ध झालं तर ते आपल्याला थोडंसं महागात पडू शकतं. पण या मंडळींशी आपलं युद्ध होणारच नाही भविष्यात, असंही काही नाही आहे. आज आपली परराष्ट्र धोरणं जी आहेत किंवा आपले जे काही परराष्ट्रांशी संबंध आहेत, त्या संबंधांचा जर आपण नीट विचार केला, जो ज्याचा दाखला सातत्याने दिला जातो, तर या मंडळींशी युद्ध होईल असं वाटत नाही. कारण या मंडळींशी आपले सगळे जे संबंध आहेत ते दोस्ताना आहेत, दोस्तांना रिलेशनशिप आहेत सगळे. पण मला वाटतं कुठेतरी या मंडळींचा, म्हणजे त्यातल्या त्यात खास या अमेरिकेचा जो काही वरचष्मा दिसतोय सध्या, आणि त्यांची जी काही अरेरावी सुरू आहे अख्ख्या जगावर, म्हणजे मागे ते ग्रीनलँडचं जे प्रकरण झालं, त्याच दृष्टिकोनातून त्याच्या आधीच्या काही गोष्टी जर अभ्यासल्या, सद्दाम हुसेनपासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इराकमध्ये शिरणं असो, अफगाणिस्तानमध्ये शिरणं असो, व्हिएतनाममध्ये घुसणं असो, हे सगळं जर नीट अभ्यासलं तर कोणास ठाऊक की कधी ह्या अमेरिकन फौजा भारतात घुसणार नाहीत, भारतावर हल्ला करणार नाहीत. अख्ख्या जगाला हे आपल्या टाचेखाली ठेवू पाहत आहेत. यांना भारत आज कितीसा जवळचा वाटतोय, किती मित्र वाटतोय, हे त्यांच्या सोयीनुसार ते ठरवत असतात. आता एक साधी सोपी गोष्ट, तुमचं युद्ध, तुमचं काही जे काही तुमची जी दुश्मनी, तुमचं काही वाकडं आहे एकमेकांशी, तर ते तुमच्या पुरतं ठेवा की. इस्रायल, इराण आणि हे जे काही इस्लामी राष्ट्र आहेत, मग लेबनॉन असेल, सायप्रस असेल, सिरिया असेल, आणि मग इस्रायलला त्या सगळ्यांकडून होणारा त्रास, गाझापट्टी, तिथलं वर्षानुवर्ष सुरू असलेलं जे काही युद्ध आहे ते सगळं पाहता, आणि अमेरिका इस्रायलला करत असलेली मदत पाहता, इराणमध्ये घुसणं, आयातुल्ला खोमेनींवर हल्ला करणं, त्यांना मारणं, हे सगळं एका बाजूला ठेवा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे असं समजूया. हा काही जागतिक विषय नव्हता. आयातुल्ला खोमेनी, त्यांची काही धोरणं असतील जी इस्लामला धरून असतील, कधी पाकिस्तानच्या बाजूने त्यांची वक्तव्य आली असतील, भारत विरोधी त्यांची भूमिका असेल, पण एक इस्लामी विचारसरणी, त्यावर तो धार्मिक गुरु असला त्यांचा, त्यामुळे त्याच्यावर असलेला तो पगडा आहे, तो जो आधीपासूनचा, ज्याला आपण रूढी परंपरा अशा ज्या त्यांच्या बुरसटलेल्या विचारांचा जो काही पगडा आहे, त्यातून त्यांनी केलेली विधान वगैरे जे आपण बघितले, तर ती कधीच भारत धार्जिनी नव्हती, ती भारत विरोधीच होती. पण त्यांना मारणं झालं, त्यांचा मृत्यू झाला, सगळं झालं, याच्याशी भारताला जसं थेट काही देणं घेणं नाही.
त्यामुळे एक साधा शोक संदेश देणं किंवा तटस्थ राष्ट्रासारखं काहीतरी वक्तव्य करणं, ट्विट करणं हे सगळं साहजिक आहे. मग त्याच इराणची आयरिश डेना नावाची जी काही युद्ध नौका होती, ती भारतातल्या विशाखापट्टणममध्ये झालेल्या एका फ्रेंडली मार्चमध्ये सहभागी झाली होती. त्या नौकेवरचे जे काही इराणियन नेव्हीचे जे काही कर्मचारी होते, जे सैनिक होते, नौसैनिक, त्यांनी विशाखापट्टणमच्या रस्त्यावर संचलन केलं होतं. हे संचलन मैत्रीपूर्ण होतं. भारतीय नौदल आणि इराणी नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं झालं होतं. आणि हे सगळं होत असताना ती युद्धनौका जेव्हा हे सगळं संपवून, संचलन संपवून श्रीलंकेला विळखा घालून ती अशी इराणकडे परत चालली होती, त्यावेळेला हिंद महासागरात, अरबी समुद्रात या युद्धनौकेला बुडवण्याचा जो प्रताप अमेरिकेनं केलाय ना, म्हणजे ज्या समुद्रात जिथं भारताची सामुद्रिक सीमारेषा अगदी जवळ होती, त्या भागामध्ये हा हल्ला होणं आणि ही नौका बुडवली जाणं, तहस-नहस करणं, त्यात 87-88 नौसैनिक मारले गेल्याची जी काही शक्यता वर्तवली जाते, हे सगळं बघता अमेरिका आज जर ही आगळीक करू शकते, तर उद्या ती मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशा भारतातल्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करू शकणार नाही किंवा करणारच नाही. हे कशावरून? अमेरिकेला आज जगातला कुठलाच देश डोळे वटारून दाखवत नाहीये. रशिया काही काळ थोडासा रेझिस्टन्स दाखवत होता, पण युक्रेन युद्धामुळं रशियाचे हातही दगडाखाली आलेत असं वाटतंय. आणि भारत ज्या पद्धतीनं ज्या भूमिका आपल्या आता वारंवार मांडतोय, त्या भूमिका पाहिल्यानंतर विरोधी पक्षाची जी काही टीका करते ना, या आपल्या भारतीय भूमिकांवर, ती टीका आता जोर धरते समाजामध्ये असं वाटू लागले. कारण जे तटस्थपणे विचार करतायत ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी, आता अर्थात नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून या देशातल्या जवळपास 100-125 कोटी जनतेचे लाडके आहेत. आज नरेंद्र मोदींनी भारताचं नाव किंवा भारताचा लौकिक ज्या उंचीवर नेऊन ठेवलाय, त्याचा आपण सातत्यानं उल्लेख करत असतो. मीही त्यांचा प्रशंसक आहे. पण नरेंद्र मोदींनी भारतीय सार्वभौमत्वावर जर इन फ्युचर कुठला हमला होणार असेल, हल्ला होणार असेल आणि त्याची जर आपल्याला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं जर काही चिन्ह दिसत आहेत आत्ताच, तर त्यावर कुठेतरी आपल्याला हळूच डोळे वटारणं जर आता भाग असेल, तर ते डोळे वटारले पाहिजेत असं मला वाटतं. आता मोदींना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही आणि मी जसं म्हणालो, की परराष्ट्रविषयक धोरणं वगैरे यांचा माझा अभ्यासही नाही आहे. तरीही एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतंय, की अमेरिकेच्या या दादागिरीला कुठेतरी आवरायला हवं आणि जर आपण विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत होतो मागच्या 5 एक वर्षांमध्ये, तर मग विश्वगुरू म्हणून आपण या अशा दादागिरीला वेळीच आवरायला हवं. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी योग्य तो संदेश त्या डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचवायला हवा, असं मला तरी वाटतंय. एकंदर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या किचकट आहेत. खूप अभ्यास करून यावर बोलावं लागतं. आपला तेवढा अभ्यास नाही आहे, हे उघडपणे या प्लॅटफॉर्मवर मी मान्य करतोय. तरीसुद्धा एक सामान्य नागरिक, एक सामान्य भारतीय म्हणून मला जे वाटलं, ते मी तुमच्यासमोर मांडलंय. कदाचित ते चुकीचं असेल, कदाचित काही लोकांना ते पटेल, काहींना पटणार नाही. पण यावर एक सार्वत्रिक मत घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं यावर काय मत आहे, ते जरूर मला कमेंट्स करून कळवा. मी चुकीचं असेल तर चुकीचं आहे. जर तुम्हाला योग्य वाटलं, तर जरूर यावर व्यक्त व्हा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.